नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती माहिती 2.0 या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज 15 जुलै सकाळचे 9 वाजत आले आहे. तर आज 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे याची डिटेल अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज सकाळी पहाटे काही ठिकाणी पाऊस झाला आहे. तसेच अमरावती, अकोल्याचा काही भाग, लातूरचा काही भाग, जळगाव, मालेगाव, इकडे सांगली, सोलापूर, बीडचा काही भाग, माजलगाव या ठिकाणी पाऊस झालेला आहे. आणि दुपारनंतर कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे याची डिटेल अपडेट आपण पाहणार आहोत. खास करून 11च्या टायमाला आपल्याला अकोल्याचा काही भाग, वाशिम, हिंगोली, लातूरचा काही भाग, जिंतूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज 11 वाजता पाहायला मिळत आहे. यानंतर सिल्लोडचा काही भाग, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळणार आहे. यानंतर दुपारी 2 वाजताचा अंदाज पाहिला. दुपारी 2 वाजता खास करून इकडे वर्धेचा काही भाग, चंद्रपूरचा काही भाग, नांदेड, अकोला, लातूर, हिंगोली या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही आज दरम्यान पाहायला मिळत आहे. इकडे जालना, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोडचा काही भाग, मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे. यानंतर राजापूर, सावंतवाडी, सांगली, कोल्हापूर, लातूर, बीड, केज, माजलगाव, उदगीर, सोलापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता दुपारी 2 दरम्यान पाहायला मिळत आहे. त्यानंतर 4 वाजताचा अंदाज पाहिला तर 4 वाजता देखील पावसाची शक्यता खास करून आपल्या जळगाव, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सातारा, पुणे, रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. यानंतर संध्याकाळी 7 वाजता अंदाज पाहिला तर 7 वाजता हा पाऊस खास करून आपल्याला अमरावती, अकोला या ठिकाणी पुन्हा एकदा स्टार्ट होईल. यानंतर जळगाव, धुळे, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या ठिकाणी पावसाचा जोर हा अधिक राहील. असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.